छान असा मी उन्हाळ्यासाठी थंडगार आवळा सरबत तयार केलेला आहे आणि आरोग्यदायीसुद्धा आहे. तर एका ताईने मला अशी कमेंट केलेली की ताई तुमच्याकडे आवळ्याचं झाड आहे का? तर तसं काही नाही, त्यांचंही बरोबर आहे, कारण माझ्या 2-3 रेसिपीज झालेल्या आहेत. मी आवळा कँडी बनवलेल्या आहेत, आवळ्याचं लोणचं तयार केलेलं, असे बरेच प्रकार झालेले आहेत. पण आता मला मार्केटमध्ये मिळाली, आता सीझन नाही आहे तरी पण थोडीशी लालसर अशी मी अर्धा किलो आवळा आणलेली. तर थोडी मोठी आहेत, अर्धा किलोमध्ये 10 ते 12 आवळा मला मिळालेले आहेत. तर मी आणलेले आहेत सरबत करण्यासाठी, कारण उन्हाळ्यासाठी खूप छान असं थंडगार आणि वेट लॉससाठी सुद्धा उपयोगी आहे. आणि मी अशा बघा मोठ्या मोठ्या फोडी कापून घेते, छानपैकी सर्व आवळ्यांचं अशा फोडी काढून घेते. सहज निघतात, अगदी सुरी लावली की सहज कँडीसारख्या आवळ्याच्या फोडी तयार होतात. तर बघा मी इथे सर्व आवळ्याच्या कँडी काढून घेते आणि सर्व आवळा कापून घेणार आहे, चिप्स करून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे कढीपत्त्याची पानं, घरगुती कढीपत्ता आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, सर्व फोडी मी कापून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. तर छानपैकी फोडी तयार झालेल्या आहेत आणि उन्हाळ्यासाठी हा सरबत खूप उपयोगी आहे. तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी फोडी तयार झालेल्या आहेत. इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात सर्व फोडी टाकून घेते आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे छानपैकी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आणि आता मी कढीपत्त्याची पानं त्यामध्ये टाकून देते आणि पुन्हा एकदा वाटून घेते. तर छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि मी इथे एका पातेलीमध्ये मोठी गाळण घेतलेली आहे, त्याच्यामध्ये गाळून घेते. तर इथे छानपैकी आपला ज्यूस तयार होतो आहे. तर इथे बघा गाळणीमध्ये छानपैकी गाळून घ्यायचं आहे. ते बघू शकता छानपैकी ज्यूस आपला निघत आहे. आणि मी त्यानंतर काय केलं की जे राहिलं गाळणीमध्ये एवढं गाळता येत नाही, मग पांढरं शुभ्र असं सुती कपडा घेतला आणि त्यामध्ये सर्व जे बॅटर होतं ते पूर्णपणे असं पिळून घेतलं आणि छानपैकी आपला ज्यूस तयार झाला. तर तुम्ही बघू शकता इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर इथे स्वच्छ अशी बरणी घेते आणि त्यामध्ये ओतून घेते. तर छानपैकी आपलं आवळा सरबत तयार झालेला आहे. आता आपण 2 ग्लास घेते काचेची आणि सरबत कसा तयार करायचा तर मी दाखवते. तर इथे मी 2 काचेची ग्लास घेते. ग्लासमध्ये पाणी घेऊन आईस क्यूब घेतलेले आहेत आणि सेंदव मीठ घेतलेलं आहे, जिरा पावडर घेतलेली आहे. तर इथे पाणी टाकून घेते. 1 चमचा आवळ्याचा ज्यूस घेते आणि अशा पद्धतीने ज्यूस आपण रोज पिऊ शकतो. बघा छान असा कलर आलेला आहे. इथे छान आवळ्याचं सरबत शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे आणि सी विटामिन भरपूर प्रमाणात आहेत. तर इथे सेंदा मीठ टाकून घेतलं, जिरा पावडर टाकून घेते, आईस क्यूब टाकून घेते आणि थंडगार असं आपण आवळा सरबत पिऊन घेणार आहोत. तर उन्हाळ्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. इथे आईस क्यूब टाकून घेतला, थंडगार आपलं आवळा सरबत झालेला आहे. तुम्ही ट्राय करून बघा, कारण खूप आरोग्यासाठी आवळा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आवळा उपयोगी आहेत. तर इथे मी आवळा सरबत आणि बरणीमध्ये छानपैकी भरून ठेवलेला आहे. पिऊन बघते,
वाव, खूप छान असं टेस्ट आलेली आहे आणि खूप सुंदर झालेला आहे. तर त्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.